आणि मग बघता बघता महिना सव्वा महिना झाला आणि मग बाया म्हणाल्या अगं लेकराचं नाव ठेव. मग तेव्हा नाव ठेवायची पद्धत आत्या नव्हती ठेवीत. तेव्हा श्री गुरु नाव लेकरास ठेवित होते. गुरु नाव ठेवत होते लेकराच. गुरु लक्षण पाहायचे त्याचं नाव ठेवायचे. लक्षणावरून नाम. यदूंचे पुरोहित नाव आहे गर्गाचार्य. बसायला पाड दिला. यशोदामाईने पाद्यपूजा केली. गुरु महाराज माझ्या दोन्ही मुलांचं नामकरण करा. म्हणजे माझा लाला आणि रोहिणीचा जो शेषाचा अवतार आहे. यदूने रोहिणी पुत्राला मांडीवर घेतलं. त्याच्या मुखाकडे पाहिलं. हृदय आनंदाने भरून गेलं. मुखातून शब्द आले यशोदे हा श्रीरामासारखा सर्वांना आनंदित करणारा होईल म्हणून याचं नाव राम. पण हा बलवान असेल म्हणून बलराम. मग रोहिणी पुत्राचं नाव ठेवलं बलराम. मग हा सावळा सकंकण मांडीवर घेतला. याचं मुख पाहिलं. मन आकर्षून गेलं. मग कुरकर्षती मनाचं आकर्षण करतो म्हणून यशोदे याचं नाव कृष्ण. किंवा सावळ्या रंगाचा आहे म्हणून कृष्ण. किंवा कृष्ण पक्षात जन्माला आला म्हणून हा कृष्ण. आणि मग आता आपल्याकडे वेळ कमी आहे. मग हळूहळू मोठा व्हायला लागला. हळूहळू पालथा पडायला लागला. हळूहळू पुढे 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 सरकायला लागला. सरकता सरकता रांगायला लागला. कसा रांगतो. तळवे तळहात टेकीत तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगतो. डाव्या गुडघ्याने रांगतो. डाव्या रांगतानाही दोन गुडघे एका हाताने रांगायचा. एका हातात लोण्याचा गोळा. आणि मग रांगतो म्हणून त्याला नाव ठेवलं यशोदेने रंगनाथ. तुमच्या घरात आहे ना सगळीच्या. अगदी तोच आहे बघा. एका हातात लोण्याचा गोळा आणि दोन गुडघेने एका हातावर रांगत राहतो. रांगायचा दुडदुडू पळायचा. आता काळ बदलला बरं का. आताची लेकरं रांगत नाहीत. आता आम्ही अनेकाच्या घरी जातो पाहतो आम्ही. लेकरं रांगायचा काळच गेला. बाळासाहेब लेकरं रांगच नव्हता आता. पालती पडली की मायबाप गाडी आणले तसली गाडीत बसलीत की चालायला लागले. तर रांगणात काही नाही. यानं रांगायचं. रांगता रांगता अंगणामध्ये यायचं. अंगणामध्ये फिरायचं. रांगायचं. आणि मग आता हळूहळू भिंतीचा आधार घेऊन उभं राहायला लागला. अलगद पाय पुढे टाकायचा. आपल्या अंगणामध्ये खेळायचा. आणि मग सोबत खेळायला बलराम दादा होताच. एके दिवशी दादा आणि हे दोघे अंगणामध्ये खेळत होते. आणि खेळता खेळता याने तिथली माती उचलली आणि खाल्ली. बलराम दादाने पाहिलं. तो दुडदुड करत घरात गेला. आई आई. कृष्ण म्हणते काय बाळ. आई कान्हा माती खातो. माती खातो. हो आई त्याने माती खाल्ली. ती बाहेर आली. मला या यशोदेचं इतकं कौतुक वाटतं. मायबाप कुठल्या जन्माचं पुण्य केलं असेल तिने की जगाच्या मालकाला हातात काठी घेऊन दरडावते. ती चौकशी करते त्याची. जगाच्या मालकाला काय पुण्य असेल तिचं की देवाला सुद्धा रागवण्याचा अधिकार त्याने मिळवला. हातात काठी घेते. कृष्णा माती खाल्ली नाही आई. अगदी निरागस. मी नाही खाल्ली माती. खरं सांग कृष्णा. अगं आई मी खरंच खाल्ली नाही. दादा म्हणतोय. अगं आई तुला माहित नाही दादा अगोदरच माझ्या विरोध पार्टीत आहे.
तो नेहमी माझ्यावर कशाचा ना कशाचा आळ घेतो. आई मी खरं खरं सांगतोय का आई, मी माती अजिबातच खाल्ली नाही बघ. आई ग आई, आई ग आई, नाही खाल्ली म्या माती. आई ग आई, नाही खाल्ली म्या माती. आई ग आई, नाही खाल्ली म्या माती. आई गाई नाही कलली मे माती. आई गाई नाही कलली मे माती. आई गाई नाही कलली मे माती. आई ग आई, नाही खाल्ली म्या माती. आई ग आई, नाही खाल्ली म्या माती. आई ग आई, नाही खाल्ली म्या माती. आई गाई नाही कलली मे माती. आई गाई नाही कलली मे माती. आई गाई नाही कलली मे माती. हे बलराम दादा खोट बोलतो, खोट बोलतो बलराम दादा. बलराम दादा कोट बोलतो बलराम दादा. खोट बोलतो बलराम दादा. बलराम दादा खोट बोलतो. कोट बोलतो बलराम दादा. बोलतो कोट बलराम दादा. आई ग आई, आई ग आई, नाही खाल्ली म्या माती. आई ग आई, नाही खाल्ली म्या माती. आई ग आई, नाही खाल्ली म्या माती. आई गाई नाही कलली मे माती. आई गाई नाही कलली मे माती. माती माती माती. आई दादा खोटं बोलतो का आई, मी माती खाल्लीच नाही बघ. आणि मग यशोदा माता म्हणते खाल्ली नाही, नक्की खाल्ली नाही. अगं अगदी खरं गाई, मी अजिबात माती खाल्ली नाही. दादा खोटं बोलतो बघ. आणि मग तिचा अधिकार इतका मोठा, ती हातात काठी घेते आणि जगत चालक मालक परमात्म्याला म्हणते कान्हा तोंड दाखव, आकर मला बघू दे माती खाल्ली का तू. अगं आई खरंच नाही, मी म्हणते ना तुला, तुमचं मोठा आकर मला बघू दे. आणि मग देवही तिचं ऐकतो. एरवी कोणाच्या ध्यानी मनी न जाणारा, पण काठी हातात घेते तरी इथे नम्र होतो बघा. हा भक्तीचा भाव आहे. आणि मग दाखव म्हटल्याबरोबर तोंड मोठं केलं. यशोदेने मुखामध्ये पाहिलं, माती नाही. महाराज म्हटले नवल आहे का नवल. अनंत ब्रह्मांडे उदरी, उदरी अनंत ब्रह्मांडे उदरी, उदरी अनंत ब्रह्मांडे उदरी. उदरी अनंत ब्रह्मांडे उदरी. हरी हा बालक नंदा घरे. हरी हा बालक नंदा घरे. नवल केवडे केवडे, नवल केवडे केवडे, नवल केवडे केवडे. आ केला त्याने. यशोदा माता आत मुखामध्ये पाहते, माती नाही. हजारो ब्रह्मांड दिसतात मुखामध्ये. अनंत ब्रह्मांडे उदरी, हरी हा बालक नंदा घरी. नवल केवढे केवढे, नकळे कान्होबाचे कोडे. जगाचा मालक हजारो ब्रह्मांड आपल्या उदरामध्ये साठवतो. यशोदा माता हे पाहते आणि चक्कर येऊन पडते. भगवंतानेच तिला सावध केलं, पण ती विसरून गेली बघा. मातृस्नेहामध्ये प्रेमामध्ये ती विसरून गेली. हे हळूहळू खोड्या वाढल्या याच्या. घरातच नानाविध खोड्या करायला, लोणी घ्यायला लागला, गपचीप खायला लागला, ताक सांडायला लागला, दूध सांडायला लागला. एके दिवशी यशोदा माता कंटाळली. कृष्णा तू असा ऐकणार नाही. मी दुसऱ्या कामाला हात लावायला जाते की तू काहीतरी मागे आगाऊपणा करून ठेवतो. थांब तुला बांधूनच टाकते. तिने भगवंताला बांधण्यासाठी दोरी घेतली आणि देवाला बांधायला लागली. गंमत अशी दोरी कमी पडू लागली. याचा भाव फार गोड आहे. देव सहजासहजी कोणाच्याने बांधल्या जातच नाही. मागे अनेकांनी त्याला बांधण्याचा प्रयत्न केला, पण तो नाही बांधल्या जात. मग कोणालाच बांधल्या जात नाही का? जातो ना जिथे शुद्ध सत्वगुणाची दोरी आहे,
भगवत प्रेमाची दोरी आहे, भगवान भावाची प्रेम दोरी आहे, तिथे मात्र सहज बांधल्या जातो, एरवी बांधल्या जात नाही. पण भगवत प्रेमामध्ये मात्र तो आपोआप लोगोलग बांधल्या जातो. आतापर्यंत अनेकांनी याला बांधण्याचा प्रयत्न केला पण नाही, पण दोघींनी याला पक्क बांधलं बघा. द्वापारामध्ये त्याला बांधलं माता यशोदेने, आणि कलियुगामध्ये त्याला बांधलं आमच्या गंगाखेडच्या जनीने. ती म्हणाली, एरवी तू कोणाच्या तावडीत जात नाही देवा, पण मी तुला आज बांधलंय बघ. अगदी यशोदाही त्याला चोरच म्हणायची, तो चोर आहेस म्हणून तुला बांधते, आणि इथेही जनी त्याला चोरच म्हणते. धरिला पंढरीचा चोर, 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 धरिला पंढरीचा चोर. गळा बांधून या दोर, गळा बांधून या दोर, गळा बांधून या दोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. हो धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर. हृदय बंदी खाना केला, खाना केला, आता विठ्ठल कोंडीला, हृदय बंदी खाना केला, आता विठ्ठल कोंडीला, हृदय बंदी खाना केला, आता विठ्ठल कोंडीला. हो धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, पंढरीचा चोर, पंढरी. जनीने त्याला बांधलं बघा. गळा बांधून या दोर बांधलं तिला, त्याला बांधलं जनाबाईने, बांधलं द्वापारामध्ये माता यशोदेने. कोणीतरी बाळासाहेब एकाने विचारलं, महाराज भगवंत खोड्या करत होता म्हणून माता यशोदा त्याला बांधते उखळाला, पण उखळाचा काय दोष हो की उखळाला बांधलं. तेव्हा एका संहितेमध्ये मी असं वाचलंय की हा उखळावर उभं राहून खिडकीतून गोपाळांना दही दूध द्यायचा. म्हणजे याचा हात पुरत नव्हता खिडकीतून बाहेर, आणि मग उखळ म्हणायचं, देवा थांबा मी आहे मत तिला, आणि मग उखळ तिथे येऊन उभं राहायचं, आणि मग देव त्याच्यावर चढायचा आणि मग खिडकीतून द्यायचा. म्हणजे उखळानेही खोडी करायला मदत केली म्हणून त्याला उखळाला बांधलं. शुद्ध सत्व गुणामध्ये बांधल्या गेला, आणि मग माता कामा करता निघून गेली. पण तिथे एक लीला आहे. मागे अशी कथा घडली होती. नलकुबेर आणि मणिग्रीव नावाचे रुद्रगण मद्यधुंद झाले, वारुणी नावाची सुरा प्याले, आणि मद्यधुंद होऊन मंदाकिनी नदीच्या किनारी बडबडत बरळत निघाले.
म्हणजे एकंदरीत तुकाराम महाराज असं म्हणाले ते खरंच आहे. एकदा माणूस प्याला की तो काय बोलेल त्याचा नेम नाही. महाराजांचे गोड शब्द आहेत. महाराज म्हणाले, मध्ये मातले ते नागवेची नाचे, अनुचित वाचे बडबडी. एकदा माणूस प्याला की त्याला काही बोलावं कळत नाही, कपडे आहेत का नाही याचं भान नाही, काही नाही. आणि मग तसे हे मणिग्रीव आणि नलकुबे रुद्रगण मध्यधुंद झाले आणि मंदाकिनी नदीच्या किनार उन्मत्त होऊन फिरू लागले. देवर्षी नारद तिथून चालले होते. नारदाने हे पाहिलं. आता मोठ्याची मुलं असू नये तर लहानाची असो, हे साधू जात असेल रस्त्याने तर नमस्कार केला पाहिजे, हात जोडले पाहिजे. राजा जात असेल तर हात जोडला पाहिजे, अभिवादन केलं पाहिजे राजाला. देवाच्या समोरून जात असाल तर देवाला हात जोडला पाहिजे. बघा, मंदिराच्या समोरून जाताना जर देवाला हात जोडत नसाल तर देवाचा अवमान केल्याचा दोष लागतो. एका हाताने पाया पडत असाल तरीही अवमानाचा दोष लागतो. म्हणून मंदिरासमोरून प्रवासात असलात मंदिर दिसला हात जोडला पाहिजे. साधू रस्त्याने दिसले हात जोडला पाहिजे. नारद महर्षी जाऊ लागले. नलकुबेर आणि मणिग्रीवाने पाहिलं पण उन्मत्त झाले होते, मध्यधुंद झाले होते. नारदांना पाहून यांनी नमस्कार केलाच नाही. नारद त्यांच्या जवळ गेले. अरे तुम्ही मोठ्याची मुलं, लाडाने वेडे झाला, मध्यधुंद होऊन ते फिरताय. साधू जवळून जातोय, आमच्यासारखे जो तुमच्या जवळून जातात तुमच्या लक्षात येत नाही, नमस्कार करत नाही. उन्मत्त झालात तुम्ही, माझा शाप आहे तुम्हाला, तुम्ही वृक्ष होऊन पडाल. नारदांच्या शापाने मणिग्रीव आणि नलकुबेर हे रुद्रगण यमराज नावाचे वृक्ष झाले. पण उशाप मागितला, नारदा क्षमा करा. आणि मग सांगितलं साक्षात भगवान तुमचा उद्धार करे. आणि ते विमला अर्जुन नंदाच्या द्वारामध्ये वृक्ष रूपाने, आणि येथे यशोदा मातेने भगवंताला बांधलं उखळाला. माता कामाच्या निमित्ताने गुंग झाली की याने हळूच अलगत उखळ उचललं. आता ज्याला ब्रह्मांड सांभाळतात तर त्याला उखळ उचलत नाही काय? पाठीला बांधलेलं तसंच उखळ उचलून हळूहळू हळू दबक्या पावलाने घरातून बाहेर आला. ते दोन रुद्रगण वृक्ष होऊन पडले होते, अगदी जवळ जवळच वृक्ष झाले होते. त्या दोघांच्या मधून देव गेला. आता देवाचं शरीर लहान निघून पण ते उखळ अडकलं. अलगद असा धक्का दिल्याबरोबर कड 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 आवाज आला, दोन्ही वृक्ष उन्मळून पडले. मग त्याच्यातून त्या दिव्य आकृती प्रकट झाल्या. देवा, हजारो वर्ष झालं तुमची वाट पाहत होतो, नारदांच्या शापाने वृक्ष पडलो झालो होतो, तुम्ही आमचा जो उद्धार केला. नमस्कार केला, निघून गेले. याचा प्रताप वाढायला लागला. तसा तसा कंस जास्त घाबरायला लागला. त्याने अनेक अनेक दैत्य पाठवायला चालू केले देवाकडे. आणि भगवंताने सगळे दैत्य मारायला चालू केले. बघा, अनेक दैत्य मार. आणि मग तो आता गावात फिरायला लागला. त्यांनी अनेक मित्रमंडळ गोळा केलं. आणि मग आता लाडाचा एकुलता एक. पण हा असा विचित्र होता, याला पाहिलं की कोणालाही वेड लागावा असा. सगळ्या गोपी याच्या करता वेड्या व्हायच्या. याला पाहण्याकरता यशोदेच्या घरी निमित्त करून यायच्या. याचं गाऱ्हाणं गाण्याच्या निमित्ताने यायच्या आणि याला पाहून जायच्या. मी प्रत्येक काल्याच्या कीर्तनात सांगत असतो की दादा, गोपी म्हणजे सर्वसामान्य भाव नव्हे. गोपी ही भक्तीची सर्वोत्तम अवस्था. गोपी म्हणजे प्रेमाची अवस्था. कुणीतरी नारद भक्तिसूत्रात नारदांना विचारलं, हो नारदा, प्रेम प्रेम म्हणजे काय सांगा ना नारदा. नारदांच्या मुखातले शब्द आहेत, अनिर्वचनीयम प्रेमस्वरूपम. ज्याच्याबद्दल बोलता येत नाही त्याला म्हणतात प्रेम.
तरीही कोणीतरी विचारलं नारदा काहीतरी सांगा ना, प्रेम म्हणजे काय? नारद असं म्हणाले बघा, मुकास्वादनवत, मुक्या माणसाला साखर खायला द्या आणि त्याला विचारा कशी लागते रे. त्याला अनुभव आहे पण सांगता येणार नाही. मुकया साखर चाखाया दिधली, बोलताही बोली बोलविना. इथे गोरोबा काकांचे शब्द थे. मुक्या माणसाला साखर खायला दिली की चव त्याला कळते पण सांगता येत नाही. तशी अगदी प्रेमाची गोष्ट आहे. प्रेमा अनुभवण्याची क्रिया आहे, प्रेम सांगण्याची बोलण्याची क्रिया नाही. मग तुम्ही सगळे लक्षात ठेवा. जर तुम्हाला कोणी म्हणत असेल आमचं तुमच्यावर फार प्रेम आहे, लक्षात ठेवा हे नाटक आहे. कारण प्रेम आहे म्हणून सांगण्याची क्रियाच नव्हे. प्रेमने सांगता बोलता दाविता, अनुभव चित्ता चित्त जाणे, ती अनुभवण्याची क्रिया. एका जनार्दनी प्रेम अति गोड, अनुभवे सुरवाड जाणतील, ती अनुभवण्याची क्रिया. तरीही कोणीतरी नारदांना विचारलं, हो नारदा सांगा ना प्रेम म्हणजे काय? मग नारदांचे डोळे पाणवले बघा. वृंदावनाकडे हात केला नारदांनी आणि नारद म्हणाले, यथा व्रज गोपिकानाम, या गोपींचं जे कृष्ण कन्हैयावर आहे ना, याला म्हणा प्रेम. प्रेमाची लक्षणं नाही सांगता आली. फक्त म्हणावं लागलं, या गोपींच्या हृदयात जे आहे ते प्रेम आहे. कृष्णा करता भगवंता करता सगळ्या गोपी अत्यंत वेड्या. घराचा दाराचा प्रपंचाचा विचार न करता सगळ्या त्याच्या करता वेड्या व्हायच्या. त्याला पाहिलं की पाहतच राहायच्या. हा अनेकींच्या घरी जायचा आणि म्हणजे अनेक खोड्या तिथे केल्या. आता तुम्ही काल्यामध्ये ते ऐकालच. तरी माझी आवडीची लीला आहे, मी सांगून जातो. आता काला माझा नाही पण ऐका आता हे. मी प्रत्येक कथेत कीर्तनात सांगतो, म्हणजे कीर्तनात तरी सांगतो. माझ्या अत्यंत आवडीची लीला, यमाई श्यामाईची लीला. सगळ्या गोपींना याने वेळ लावलं. मग सगळ्या गोपींना वाटायचं याने आमच्या घरी यावं. आता तिथे गोकुळात ती सगळ्या गवळणी म्हणजे भक्ती नव्हती. सगळ्या गवळणी भक्तीच, पण कोणी सासा, कोणी सोना, कोणी लेकी, कोणी सासा, कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्रा. आता ज्या सासा होत्या त्या स्वतंत्र होत्या, जेव्हा पाहायचं तेव्हा जाऊन पाहून यायच्या. लेकी अर्ध्या स्वातंत्र्यामध्ये अर्ध्या पारतंत्र्यामध्ये, आई येते ग म्हणायच्या. थांब थांब म्हणेपर्यंत जाऊन पाहून यायच्या. पण सुना मात्र पूर्ण पारतंत्र्यामध्ये सासूची परवानगी घेतल्याशिवाय जायला जमायचं नाही. आणि पूर्वीची सासू म्हणजे मार विचित्र, ती जाऊ द्यायची नाही. आमचे गुरुजी म्हणायचे, जुन्या काळातल्या सासा म्हणजे हाडळणीच. जुन्या सगळ्या सासा मेल्यात आणि येड्या बाबडी होऊन जन्माला आल्यात बघा. फार त्या सुनाला जाच करायच्या. आता मी काही कोणाची सासू नाही कोणाची सून नाही, त्याच्यामुळे ते माझा अनुभव नाही, पण मी पाहिल्याकडे. धुणं धुतलं तरी तिने म्हणायचं निघालच नाही, डबल धुवा. भांडे घासले तरी तिने म्हणायचे जरा पांढरी दिसले, डबल घासा. मग ते सासूचा जात होता, करावं लागत होतं. तसे एका घरामध्ये 4 गोपी होत्या आणि त्यांना वाटायचं देवाने आमच्या घरी यावं, आम्हाला देवाची कांत भक्ती घडावी. प्रसंग गांभीर्याने फार गोड आहे. ऐका. भगवंताकडे हात जोडून मनोमन प्रार्थना केली, देवा एकदा येणारे आमच्या घरी, एकदा ये रे हरी, या हो आता मंदिरी, एकदा ये देवा. येतो म्हणाला. आणि मग एके दिवशी 4 वाजता यशोदा माईकडे गेला. आई जरा खेळून येतो बाहेरून. यशोदा म्हटली, कृष्णा उशीर झाला तर कुठे जातो? नाही आत्ता आलो. बरं ती म्हटली, जा लवकर ये. खेळाय म्हणून निघाला, पण जाता जाता यानं रूप बदललं बघा.
त्याला काय होता येत नाही. अनंत अवतार घेशी भक्ता कारणे. रूप बदललं त्यानं. 8-9 वर्षाच्या लेकराचं रूप सोडून दिलं आणि एका 80 वर्षाच्या म्हातारीचं रूप घेतलं. हातामध्ये काठी, डोक्यावर पदर, केस पांढरे झालेले, कमरेतून वाकलेला सुरकुत्या पडलेलं तोंड, एका हातात गठोडं घेतलं, कमरेतून वाकला, थरथर थरथर अंग कापतंय आणि रस्त्यानं जाऊ लागला. असं आता ज्या गोपींच्या घरी जायचं होतं त्या गोपींच्या दारातून निघाला. त्या गोपी घरामध्ये काम करत बसल्या होत्या आणि सासू दारात बसली होती. त्या सासू म्हणणाऱ्यानं पाहिलं, कोण चाललंय? आता देवाने नाव ठेवून घेतलं नव्हतं, पटकन नाव ठेवून घेतलं, श्यामाई श्यामाई श्यामाई. बरोबर बरोबर. इकडून देवाने विचारलं, तुम्ही कोण? तिकडून सासू म्हणली, यमाई यमाई. असं यमाई श्यामाईची लीला बघा. तिकडून यमाईने विचारलं, कुठे चाललात? तिकडून हा म्हटला म्हातारीच्या रूपात, काशी यात्रेला. तिकडून ती म्हटली, मुक्काम. इकडून हा म्हटला, अजून काही ठरलं नाही, सोय होईल तिथं करायचं आहे. तिकडून ती म्हटली, मग येता का मुक्कामी? देव मनात म्हणला, बघ बरं झालं, हिच्याच घरी जायचं होतं. थाळी वाजवून साप घरात घातलाय. बरं झालं म्हणलं, बोलविलं मला. येते म्हणली, या. आणि मग देव गेला. महाराज गरुड टेकवलं, पाणी प्याला, बसला, गप्पा छप्पा झाल्या. तुमची सून कशी आहे, आमची सून कशी आहे, बरेच घराणे झाले, बरंच काही चर्चा झाली. आणि मग देवाला वाटलं तर संध्याकाळची जेवण झाले, म्हातारी झोपली की सुनांची भेट घ्यावी. पण म्हातारी हुशार, ती सुनाला म्हटली, सुना हो, उन्हाळ्याचे दिवस आहे तर गरमी व्हायली, मेचा महिना आहे, मग इथेच अंगणात 2 बाजा टाका, आम्ही इथेच झोपतो. एकावर यमाई एकावर श्यामाई झोपली. देवाला वाटलं आता ही झोपली की उठावून मध्ये जावं, पण म्हातारीला झोप येते वय. म्हातारी रातभर जागीच. महाराज म्हातारी झोप येते का तुम्हाला? नाही झोपत म्हातारी, सारखे पनाळे मोजिते. आणि मग देवाने विचार केला, आता कसं घरात जावं बरं? 4 वाजता उद्धव बुवा देवाने इंद्राला फोन केला. इंद्रा काय करतो? इंद्र म्हणला, झोपलोय. झोपू नका, पाऊस पाडा. इंद्र म्हणला, देवा मे महिना आहे, मे महिना असला तरी पाडा. आणि इंद्राने असा पाऊस पडला मे महिन्यात, मागं पडलेला तोच होता बघा. नदी नाले एक केली इंद्रानं. आणि मग ही म्हातारी उठली. सासू म्हणणारी हाका मारली, ए पोरी हो, दार उघडा, दार, आम्ही भिजायला लागलो. दरवाजे उघडूस तर करूस तर दोन्ही म्हाताऱ्या भिजल्या. अगं तुम्हाला काही कळतं का नाही? झोप लागली होती का? काळ झोप लागली होती तुम्हाला? सासू म्हणजे बोलाय खमक्या असते ती. माझं काही काळ सणा म्हणले, पण ही श्यामाई काशीला जायला लागली, आजारी पडून काही कोरोना फिरोना होईना आपल्या अंगावरी, हिला आंघोळ घाला. आणि मग देवाला न्हाणी घरामध्ये नेऊन बसवलं सुनानी, कडक गरम पाणी आणलं स्नाना करता. आणि मग हा बाबा चतुर्भुज झाला. पण सुना म्हटल्या, देवा इतक्यात नाही भागायचं, मग तू आमचा पती असावा आणि आम्ही तुझ्या दाशी असावी अशी आमची इच्छा आहे. काही हरकत नाही, थांबा. स्नान केलं, पुन्हा बाहेर आला, म्हातारीचं रूप घेऊन, येतो बर का, येतो बर का म्हटला आणि निघून गेला. या म्हातारीला 4 मुलं होते. ते 4ही मुलं, आई येतो शेताकडे जाऊन. म्हातारी म्हणली, या पण संध्याकाळी शिवाय येऊ नका. आणि मग म्हातारीचे 4 लेकर रानाकडे गेले. जसे म्हातारीचे 4 लेकर रानाकडे गेले तसे या बाबाने या चौघाचे रूप घेतले आणि परत आला. म्हातारी म्हणली, का रे, तुम्हाला सांगितलं होतं का नाही येऊ नका म्हणून? अगं आई, उसाला पाणी द्यायचं होतं, पण रातभर पाऊस पडला, म्हणले गरज नाही. असं मग व्हा घरात म्हणली. म्हातारीनं देवाचे रूप घरात घातले आणि आपण दारात बसली. संध्याकाळी 4 वाजता खरे लेकर रानातून येऊ लागले. अशी पाहू लागली म्हातारी. तरी धाकटा पोरगा म्हणला, दादा आई जरा वेगळंच बघायली आज. जवळ आलेल्या म्हातारी म्हणली, कोण तुम्ही? दादा तुला म्हणलो तो म्हातारीचं फ्यूज गेलंय. अगं आई, आम्ही तुझीच लेकर. माझे नाही म्हणे, माझे घरात आहेत. आता बघा रे म्हणली म्हातारीनं कोणाला घरात घातलं. अगं आई, आम्ही तुझेच, माझे नाही म्हणे, माझे घरात आहेत. पोरं म्हणजे आता अवघड झालं.
अगं आई आठव, आमचा बाप मेला आणि तू आम्हाला किती कष्टानं वाढवलंस, किती आमच्यासाठी खस्ता केल्यास तू आई. अगं शेजारणीची वाटी तांब्या ताट घरात आलं तर तू कधी माघारी जाऊ दिलं नाही. आमच्याकरता किती कष्ट केले तू आई. तू रोज भागवताला जायचीस तर एक नवीन चप्पल आणीत होतीस. आमच्याकरता बरंच कष्ट केलंस तू. अगं आई दिवसा तू आपला कापूस इचित होतीस, रात्री शेजाऱ्याचं इचून आणीत होतीस. बरंच कष्ट केलंस तू आमच्याकरता. आणि मग म्हातारी म्हणजे कळलं का बसा तुम्ही माझेच आहेत कळालं. घरात कोण घातले काय माहित, कोण घातले बघा. पोरी हो दार उघडा दार. पोरीनी दरवाजा उघडीला. आता गंमत आहे का, बाहेर हे 4 लेख खरे उभे आणि आतून देवाचे रूप बाहेर आले सेम टू सेम. आता म्हातारी तर चक्रावूनच गेली, आतले आपले कोणते. तिने बराच काही प्रयत्न केला पण काही ओळखूच येईना. शेवटी ती सुनालाच म्हणली होय ग ह्यातले तुमचे नवरी कोणते. तर पोरी म्हणले आत्या दोन्ही बी आमचेच आहेत. आता देवाच्या रूपाला नाही कसं म्हणतेला. म्हातारीच्या लक्षात आलं इथे ही मिटत नाही. आणि मग त्याने 8 लेकन 4 सोना म्हाताऱ्याने घेतल्या. नंद बाबाकडे आली. बाबा यातले नेमके माझे कोणते ओळखून द्या. बाबा म्हणे बाई तुझे तुला कळणार तर मला कशी कळते ग. ती म्हणली तुमचं खरंय पण द्या ओळखून, आता पेच पडलाय मोठा मला. मग नंद बाबांनी बराच काही प्रयत्न केला. ही सगळ्यात शेवटची लीला भगवान कृष्ण कन्हैया गोकुळामध्ये 11 वर्ष 53 दिवस राहिला. ही अत्यंत शेवटची लीला आहे त्या काळातली. शेवटी लीला केली ही सगळ्यात. आणि मग शेवटी नंदबाबांनी बराच प्रयत्न केला पण काही जोड लागेना मेळ लागेना. शेवटी नंदबाबाने सुना बाजूला घेतल्या. पोरी हो आपापल्या मालकाची एक एक गुप्त खून सांगा म्हणजे तुमचा नवरा हुडकून देतो. आणि मग एक पोरगी म्हणली बाबा माझ्या मालकाच्या डाव्या कानामागं बारीक तीळ आहे. आता बारीक आहे का, जो खराखोरा नवरा होता त्याच्या कानामागं उग बारीक तीळ होता, डुप्लिकेटच्या कानामागं टळटळीत तीळ होता. त्याला काय होता येत नाही. आता नंदबाबांनी पेच पडला तर काय करावं. शेवटी म्हणजे पोरी हो घरात जा आणि कृष्णाच्या आईला बोलवून आणा. यशोदा माता आल्या. का हो अहो आपला कृष्ण कुठं आहे. आणि मग यशोदा माईने सांगितले पा काल 4 वाजता खेळाय म्हणून गेला अजून आलो नाही कार्ट. नंदाने ओळखलं हे आपलंच गाबड आहे म्हणले पण आता उघड कसं पाडावं. इकडे तिकडे पाहिलं समोर 15 फूट रुंदीचा आणि 35 फूट लांबीचा हत्तीला आंघोळ करायचा हत्ती हौद होता. नंदबाबा म्हणले पोराओ ज्याची उडी हौदाच्या पलीकडे जाईल बायको त्याची. आता देवाच्या रूपानं पटापटा उड्या मारल्या आणि ज्यांच्या खऱ्या बायका होत्या रडायला लागली. गेली आधीच कोणी दिना गेल तर कसा तरी जोड लावला होता गेली ती बोंबट्याला रडायली. नंदबाबांनी पाहिले रडू नका इकडे का या बायका घ्या जा घरी. देवाचे रूप भांडायली. बाबा उड्या आम्ही मारल्या बायको आमची पाहिजे. नंदबाबाने कान धरला. कृष्णा ओळखलंय तुला मला माहित आहे. इतकी लांब उडी जीवाची जात नसते, इतकी लांब उडी देवाचीच जात असते. आणि मग मात्र आपापल्या बायका यांनी घेतल्या खुश झाली निघून गेली. महाराज कृष्णही खेळाय निघून गेला. पण ती सासू म्हणणारी जी होती ना ती यशोदेकडे गेली. यशोदे तुझ्या मुलाने आत्तापर्यंत चोऱ्या केल्या खोड्या केल्या आम्ही बोललो नाही बघ पण त्यानं आमच्या सुनानं असवलं. यशोदे आता तरी आवर त्याला. अवनी अवनी आपला काना नासियल्या आमुच्या सुना नासियल्या आमुच्या सुना नासियल्या आमुच्या सुना. आवरी आवरी आपल्या काना नसियेला आमुच्या सुना नसियेला आमुच्या सुना नसियेला आमुच्या सुना. अवरी अवनी आपला काना नासियल्या आमुच्या सुना नासियल्या आमुच्या सुना नासियल्या आमुच्या सुना. घने तापे भोग कने माझी बाणी तुझे वरण
वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम जीवन तुझे वन गुण नाम माझी वाणी तुझे वन गुण नाम यांच्या भ्रताराची धरुनिया रूपे त्यांच्या घरी त्यापे भोग करी. आई आता उद्या जाईन रानात. मग भगवान तयार झाला बघा. आता 9 लक्ष गायी बरोबर घेतल्या, सगळे गोपाळ बरोबर घेतले. एका हातामध्ये कांबळी, एका हातामध्ये बासरी, काठी घेतली भगवंताने, पायामध्ये खडबा घातल्या आणि जगाचा मालक गायी राखण्याकरता वृंदावनामध्ये हजर झाला बघा. तिथे आता तो गायी राखतो. अनेक विध खेळ तिथे खेळतो बघा. विटी, दांडू, चेंडू, लगोऱ्या, नाना परी अनेक तिथे खेळ त्याने खेळले. कंसाने भगवंताला मारण्याकरता वत्सासुर नावाचा दैत्य पाठवला. गायी चोरायचा तो. भगवंताने त्याला संपवलं. पुढे बकासूर पाठवला. बगड्याचं रूप घेऊन आला. भगवंताने त्यालाही संपवलं. पुढे अघासुर आला. तो अघासुर आहे तिथे भगवंताने संपवला. हळूहळू मोठा झाला आणि मग एके दिवशी चेंडू फळी खेळता खेळता गोपाळ म्हटले, देवा कधीपर्यंत रे, पोटात भोका लागल्याने कधीपर्यंत खेळायचे. मग काय म्हणणार, जीव ना देवा आपण, चला ना आता, चला वळू गाई बैसो जीव एके ठाई, चला देवा. आणि मग ठीक आहे म्हणाले. सगळ्या गायी एकत्र केल्या. वेळ नाही घेत आता तुमचा. सगळ्यांचा शिदोरे एकत्र केल्या आणि भगवंताने काल्याचा प्रसंग तिथे केला. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुढे कालिया नावाचा महासर्प पण भगवंताने त्याचं गर्व हरण करून त्याला तिथे रमणक द्वीपामध्ये पाठवून दिलं. अनेक दैत्य संपवले. पुढे प्रलंबासुर आला. बलराम दादाने त्याला संपवलं. पुढे गुंजार वनाला अग्नी लागला. भगवंताने तो अग्नी गिळून टाकला. मग सगळ्या गोपींना त्याने वेड लावलं. तो वृंदावनात होता तरी गप्प बसला नाही. तिथे बसूनही तो मुरली वाजवायचा आणि गोपी त्याच्या मुरलीच्या आवाजाने वेड्या व्हायच्या. एके दिवशी एक गोपी दही, दूध, लोणी घेऊन मथुरेला विकण्याकरता निघाली होती. भगवंताला त्याने जाता जाता वृंदावनामध्ये पाहिलं. याचं स्वरूप पाहिल्याबरोबर पाहिल्या वेध लावी बैसे जीवी जडोनी, याला पाहिलं आणि प्रपंचाचा विसर पडला बघा. याने तिचं चित्त चोरलं. ही दही दूध विकण्याकरता म्हणून मथुरेमध्ये जाते, पण देहभान विसरल्याचा परिणाम दूध घ्या, दही घ्या असं न म्हणता काय म्हणा लागते बुवा, दुडीवन तुणी गवळणी साथे निघाली, दुडीवन तुणी गवळणी साथे निघाली. हा गवळणी साथे निघाल, दुडीवर दुडी गवळणी साथे निघाल. गवळणी गोरसू, गवळणी गोरसू, हा गवळणी गोरसू मनो विसरले, हाय गवळणी गोरसू मनो विसरले. दुडी भनी दुडी भनी दुडी वन दुडी गवळणी साथे निघाली, दुडी वन दुडी गवळणी साथे निघाले. हा दुडीवर गवळण मथुरेमध्ये जाते. दही घ्या, दूध घ्या म्हणता न म्हणता गोविंद घ्या, दामोदर घ्या, गोविंद घ्या म्हणायला लागते.
आणि मग मथुरेतल्या बाया हसतात बघा, काय विकता ग तुम्ही? आणि मग लक्षात येत आहे की आपलं चित्त याने चोरलं गड्या. सगळ्या गोपी याच्याकरता वेड्या होतात. हा कृष्ण आम्हाला जन्मोजन्मी पती असावा, पती मिळावा म्हणून या कात्यायनी देवीची उपासना करायच्या. रोज यमुनेमध्ये पहाटे येऊन स्नान करायच्या आणि कात्यायनीची पाण्यात उभारून आराधना उपासना करायच्या. एके दिवशी या उपासनेला उभारल्या पाण्यामध्ये हा नाटकी बाबा हळूच आला आणि गोपींचे सगळ्यांचे वस्त्र जमा केले, कळंबाच्या झाडावर नेऊन ठेवून दिले. याला चिरहरण लीला म्हणतात बघा. आणि मग व्याकुळ झाल्या, पूजा झाली, पाहतायत तर वस्त्र दिसत नाही. हा हसायला लागला, मग रडा व्याकुळ झाल्या, देवा कपडे दे रे आमचे. देवाने पाहिलं, अगं मी तुमचे कपडे चोरून नेले नाही, तुमचा दोष होत होता, तो दोष होऊ नये म्हणून तुम्हाला अद्दल घडवली. दोष काय? पाण्यामध्ये जलाशयामध्ये नग्न स्नान करणं दोष आहे. तुम्ही नग्न स्नान करत होता, दोष घडू नये तुम्हाला. अद्दल घडवण्यामुळे कपडे नेले मी. भगवंताने गंमत केली, या बाहेर तशा जाता. मग म्हटलं, देवा नक्की येऊ आम्ही बाहेर. हा म्हटलं, कोणाची तपश्चर्या करता ग? हे म्हटले, कात्यायनी. कशा करता? देवा तू पती मिळावा आम्हाला म्हणून आम्ही सेवा करतोय. मग या बाहेर. लाजू लागल्या. मग हा म्हटला, मी पती म्हणून मिळावा म्हणून आराधना करताय, मला कशीच लाजताय? गोपी जेव्हा खरोखर बाहेर निघायला लागल्या मग विनवणी करायला लागल्या, येऊ नका, पाया पडतो तुमच्या. गोपी म्हटल्या, देवा आम्ही पक्के भक्त आहेत, वाळोजन माझं म्हणत शिंदळी, या जगाने आम्हाला काहीही म्हटलं तरी त्याची पर्वा नाही देवा आम्हाला. आम्ही तुला आमच्या मनाने पतिरूपाने वरलंय बघ. घर रिघी झाले पट्टराणी बळे, वरिले सावळे परब्रह्म. एका गोपींचा तो भाव इतका गोड आहे, ती म्हणते, याला पाहिलं आणि मी स्वतःला विसरून गेले. मी याच्याशी रममान झाले, रत झाले मी याच्याशी. मी माझी याती कुळ सगळं विसरून गेले. याती कुळ माझे गेले हरपोने, 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 याती कुळ माझे गेले हरपुने, याती कुळ माझे गेले हरपुने, याती कुळ माझे गेले हरपोने, याती कुळ माझे गेले हरपोने. श्रीरंगा वाचोने आणोने, श्रीरंगा वाचोने आणोने, नेहा कितवो शिकवाल मज वेळो वेळा, कितवो शिकवाल मज वेळो वेळा, कितवो शिकवाल मज वेळो वेळा. किती शिकवाल मज वेळ वेळा, किती शिकवाल मज वेळ वेळा, किती शिकवाल, किती
या तिकुळ माझे गेले हरपुणी श्रीरंगा वासनी अनुनेने. दुसऱ्याला मी आता जाणतच नाही. मी तया गोवळा रतलीये, मी त्याच्या शिरममाळ आहे. आणि मग माता कात्यायनी यांना प्रसन्न झाली आणि मग भगवंताने सांगितलं मी तुमचा सगळ्यांची इच्छा पूर्ण करीन. अशा प्रकारे याने अनेक लीला केल्या. एके दिवशी गोकुळ सजलं बघा. ती तिथी होती कार्तिक शुद्ध प्रतिपदा. सगळ्या गोकुळामध्ये आनंदी उत्सव, घराला तोरण बांधलेली, घरामध्ये नवीन गोडधोड पदार्थ तयार होत आहेत. आणि मग भगवंताने बाबांना विचारलं, बाबा आज काय सण आहे, कशामुळे गोकुळ सजलं? सांगितलं, कृष्णा अरे पाऊस पडावा म्हणून आपल्याला इंद्रयाग करायचा आहे. इंद्र वर्षाच्या वर्षाला पाऊस पाडतो म्हणून आपल्याला त्याची पूजा करून त्याला नैवेद्य दाखवायचा आहे. भगवान रागावला बघा, बाबा अहो इंद्र पाऊस नाही पाडत. इंद्राचं पाऊस पडणं हे कामच आहे पाडणं. त्याच्याकरता त्याला टेबला खालून काही देण्याची पूजा करण्याची गरज नाही. हे त्याचं कामच आहे. मग आपल्या गायी गोवर्धनामुळे जगतात, तो आपला आश्रय आहे. मला वाटतं आपण इंद्रापेक्षा गोवर्धनाची पूजा करूया. हे सगळ्यांना पटलं बघा. आणि मग सगळ्यांनी गोवर्धन पर्वताला सजवलं. पण इंद्राला राग आला की गोकुळवासियांनी माझा अपमान केला. म्हणून इंद्राने अतिवृष्टी केली. आकाशामध्ये काळे कुट्ट ढग जमा झाले. सुसाट्याचा वारा सुटला. विजा कडकाडायला लागल्या. मग सगळं गोकुळ घाबरलं. नंद बाबाकडे मंडळी आली, बाबा आम्ही तुमच्या मुलाचा ऐकून इंद्राचा अवमान केला. इंद्र कोपलाय आमच्यावर. आता वाटत नाही आपण जगू असे. भगवंताने सांगितलं, घाबरू नका. ज्या गोवर्धनाची आपण पूजा केली तो गोवर्धनच आपल्याला वाचवेल. भगवंताने गोवर्धनाला प्रार्थना केली. गोवर्धनाच्या खाली हात घातला आणि तो गिरी गोवर्धन त्याने आपल्या हाताच्या करंगळीवर धारण केला. याने गोवर्धन करंगळीवर धारण केला म्हणून गिरी धारण करणारा म्हणून याचं नाव पडलं. गिरिधरलाल भगवान की जय. 7 दिवस पर्यंत अतिवृष्टी त्या ठिकाणी होते. संपूर्ण गोकुळ पाण्यामध्ये बुडतंय. पण एकही गोकुळवासियाला काही होत नाही. सगळ्या गायी गोपाळांसह गोवर्धनाच्या आश्रयाने राहतात. भगवंताने करंगळीवर पर्वत धारण केला. आता याच्या मागे पूर्वजन्मातली थोडी कथा आहे. ही लीला का